नमस्कार. बोलबिडूमध्ये सर्वांचे स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 राष्ट्रांच्या दौऱ्यानंतर भारतात परतले आहेत किंवा परतत आहेत आणि त्यांच्यासमोर 3 मोठी आव्हानं उभी आहेत. ती आव्हानं एक म्हणजे राम मंदिरामधली चोरी, ज्याला चंपतराय यांची छंदा चोरी असं सगळीकडे म्हटलं जात आहे. दुसरं म्हणजे इथेनॉल, पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या प्रक्रियेवरनं सुरू झालेलं वादंग आणि तिसरं म्हणजे नीटच्या परीक्षात झालेला गोंधळ. ही तिन्ही आव्हानं त्यांना संसदेत पेलावी लागणार आहेत. कारण विरोधी पक्ष या 3 प्रश्नांवरनं किंवा या 3 विषयांवरनं सरकारला घेरण्याच्या पूर्ण तयारीत आहे. पुन्हा हे तीनही प्रश्न हे मुख्यतः मध्यमवर्गीयाशी संबंधित आहेत. जन्मभूमी चोरीचा प्रश्न तसा म्हटलं तर भारतातल्या सर्वच लोकांशी निगडीत आहे, सर्व हिंदू मतदारांशी निगडीत आहे. परंतु त्यातही भारतीय जनता पक्षाला या विषयावरनं सर्वाधिक समर्थन मिळालं होतं ते मुख्यतः मध्यम वर्गाकडनं. कारण मध्यम वर्गाचे पण मंदिराबद्दल किंवा राम मंदिराच्या उभारणीमध्ये भरपूर योगदान आहे किंवा होतं. इथेनॉलचा प्रश्नही मुख्यतः मध्यम वर्गाशी संबंधित आहेत, कारण त्यांच्याचकडे सर्वाधिक 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर आहेत. आणि नीटच्या परीक्षा, त्याच्यात झालेला गोंधळ, नंतर ती परीक्षा नीट पार पडली असं सांगतात, परंतु त्यात झालेल्या गोंधळातनं जो मनस्ताप झाला आहे त्यामुळे सुद्धा मध्यम वर्गाचं सरकारबद्दलचं मत हे जरा कलुषित झालेलं आहे. आणि हे वेगवेगळ्या सर्वेतनं दिसत आहे. म्हणजे राम मंदिराबद्दल झालेले सर्वे आहेत, इथेनॉलबद्दल अद्याप तसा सर्वे झालेला नसला तरी सोशल मीडियावर त्यावरचे ज्या रिॲक्शन आहेत त्या आपण बघू शकतो. आणि नीट परीक्षांची हाताळणी याबाबत सरकार सपशेल अपयशी ठरलं किंवा नापास झालं असं जवळजवळ 70% NDAच्या मतदारांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या 3 प्रश्नांवर मोदी काय भूमिका घेतात हा एक औत्सुक्याचा विषय आहे. याचं कारण या तिन्ही प्रश्नांबाबत पंतप्रधान मोदींनी आत्तापर्यंत एकही अवाक्षर काढलेलं नाही. पुढच्या सोमवारी लोकसभेचं आणि राज्यसभेचं अधिवेशन सुरू होईल, संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होईल. साहजिकच आहे की तिथे हे तिन्ही प्रश्न पुढे येणार. त्यातही सर्वाधिक अडचण होणार आहे ती राम मंदिराच्या चंदा चोरी प्रकरणावरनं. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं जी एक मदत किंवा जो एक पाठिंबा भारतीय जनता पक्षाला अपेक्षित होता तो मिळालेला दिसत नाही. किंबहुना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एकूण आचरण किंवा एकूण वक्तव्य ही थोडीशी आढमुठेपणाची आहेत की काय असं म्हणायला जागा आहे. चंपतराय हे मुख्यतः टीकेचं केंद्र आहे, कारण ते ट्रस्टीमध्ये एक महत्त्वाचे होते आणि जवळपास राम मंदिराची सगळी काय म्हणू व्यवस्था ही तेच बघत होते. त्यांनी राजीनामा दिला असला तरी तो राजीनामा सहजासहजी मंजूर झाला नाही. इनफॅक्ट जी ट्रस्टची बैठक झाली त्यातल्या ज्या काही बातम्या बाहेर आल्या त्यात प्रथम चंपतराय यांचा राजीनामा घ्यायला बरेच जण उत्सुक नव्हते. परंतु दक्षिणेतले एक जे ट्रस्टी आहेत त्यांनी तो प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी सांगितलं की ट्रस्टच्या डीडप्रमाणे, नियमांप्रमाणे एखाद्या ट्रस्टी जेव्हा राजीनामा देतो त्या क्षणी तो मंजूर धरला जातो. असा नियमच असल्यामुळे चंपतराय किंवा अनिल मिश्रा यांची पंचायत झाली आणि त्यांचा राजीनामा मंजूर करायला लागला. परंतु त्यानंतर ट्रस्टींकडनं आणि संघाच्याही काही लोकांकडनं एक प्रकारे चंपतराय यांच्या कामाचं समर्थन सुरू झालेलं आहे. म्हणजे त्यांची निष्ठा लक्षात घ्या, त्यांनी राम मंदिरासाठी किती कष्ट केले ते लक्षात घ्या, 91 पासून त्यांनी राम मंदिर उभारण्यासाठी काय काय केलं आहे ते लक्षात घ्या. त्यामुळे निष्ठा त्यांची महत्त्वाची धरा. व्यवहारामध्ये ते थोडे चुकले असतील, त्यांचं दुर्लक्ष झालं असेल तर त्याचा एवढा बाऊ करण्याचं कारण नाही, अशा पद्धतीचा युक्तिवाद हा संघ पदाधिकाऱ्यांकडनं सुरू आहे. संघाची आत्ताच 3 दिवस बंगलोरजवळ बैठक झाली. त्याचं जे वृत्त आज वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे त्यातही हात सुरू आळवलेला दिसतो की दोषींवर कारवाई झाली पाहिजे, दोषींवर प्रसंगी कठोर कारवाई केली पाहिजे आणि तशी ती कारवाई योगी आदित्यनाथ किंवा मोदी सरकार करतील. परंतु चंपतराय यांच्याबाबत मात्र असं काही कारवाईचा ब्रसुद्धा संघ पदाधिकाऱ्यांकडनं काढला जात नाही. हा जो आडमुठेपणा आहे तो भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणेल का? मुख्यतः उत्तर प्रदेश निवडणुकीत अडचणीत आणेल का आणि संसदेतही अडचणीत आणेल का
हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याला मोदी कसं तोंड देतात हे बघावं लागेल. याचं कारण असं की श्रीराम हा आपल्याकडे आदर्श पुरुष समजला जातो आणि वडिलांनी दिलेल्या एका वचनावर त्यांनी लगेच स्वतःचं राज्य सोडलं आणि 14 वर्षाचा वनवास पत्करला असं आपण अभिमानाने रामाबद्दल सांगतो. आणि त्याच राम मंदिरापदच्या ट्रस्टवरून पायउतार होण्यास चंपतराय किंवा मंडळी काचकूच करतात किंवा चटकन खाली उतरत नाहीत किंवा ट्रस्टचे सर्व ट्रस्टी ताबडतोब राजीनामा देत नाहीत, ही गोष्ट हिंदू मतदारांना फारशी रुचणारी नाही, हे कधीतरी संघाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचा परिणाम काही प्रमाणात तरी निवडणुकीवर होईल, उत्तर प्रदेशसारख्या निवडणुकीवर होईल. आणि समजा तो परिणाम मोठ्या प्रमाणात झाला उत्तर प्रदेशात, तर त्याचा ज्याला कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात तसा तो मध्य प्रदेश, राजस्थान यांच्यावरही होऊ शकतो. किंबहुना भारतीय जनता पक्षाचा जो स्ट्रॉंग पॉईंट हिंदी बेल्ट किंवा ज्याला काऊ बेल्ट म्हणतात, तो धोक्यात येऊ शकतो. तिथे भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व कमी होऊ शकतं. हे संघाच्या लक्षात आलं नसेल असं नाही, परंतु संघाला असं वाटतंय की पुढच्या 2-4 महिन्यात हा विषय हळूहळू मागे पडेल आणि असा हा विषय मागे पडू नये याची तजवीज विरोधी पक्ष करतायत. याबाबत काँग्रेसला काही मार्क दिले पाहिजे, अशासाठी की काँग्रेसने याबाबत अगदी सौम्य स्तरावर पण आक्रमकपणे कॅम्पेन सुरू केलेली आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकं प्रसिद्ध करत आहेत आणि एकूण भारतीय जनता पक्षाच्या आणि संघाच्या कार्यपद्धतीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करत आहेत. त्यांनी कुठेही याबाबत फार मोठा आरडाओरडा केलेला नाही. याचं कारण असं की आपण रामाच्या विरोधात आहोत किंवा राम मंदिराच्या विरोधात आहोत अशी कोणाची प्रतिमा होऊ नये किंवा तसा प्रचार करण्याची संधी भारतीय जनता पक्षाला मिळू नये. आम्ही फक्त ऑपरेशनल गोष्टीवर लक्ष वेधित आहोत आणि तिथे ही मंडळी भ्रष्टाचार करत आहेत हे काँग्रेसला दाखवून द्यायचं आहे. दुसऱ्या बाजूला आपसारखा पक्ष हा थोडासा त्याच्यात ड्रॅमॅटाईज करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्यांचे काही कार्यकर्ते गदा घेऊन येत आहेत. हनुमानाचं काल त्यांनी स्तवन केलं दिल्लीमध्ये, त्याच्यानंतर त्यांनी सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे आणि ते गावागावातनं ती सह्यांची मोहीम करणार आहेत. थोडक्यात म्हणजे आप घ्या, काँग्रेस घ्या आणि उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष घ्या, हे तिघंही सौम्यपणे प्रचार करत आहेत. त्यात समाजवादी पक्ष थोडा आक्रमक आहे, परंतु त्याने सुद्धा गेल्या 10-12 दिवसाचा आपण त्यांचा प्रचार पाहिला तर त्यांनी एक वेगळा ट्रॅक धरलेला आहे असं आपल्याला दिसतं. आणि ते मुख्यतः यादव, दलित आणि मुसलमान, म्हणजे काँग्रेसला बरोबर घेऊन दलित आणि मुस्लिम मतं आपल्याकडे घ्यायची आणि यादवांना आपल्याबरोबर घ्यायचं आणि जी भारतीय जनता पक्षाशी सवर्ण मतं आहेत त्यांच्या मनात राम मंदिराचा प्रश्न उपस्थित करून एक किंतु निर्माण करायचा, शंका निर्माण करायची, अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी समाजवादी पक्षाची दिसते. थोडक्यात म्हणजे या प्रश्नांमुळे भारतीय जनता पक्ष चारी बाजूनी घेरला जात आहे. त्यातून मोदी आणि अमित शहा हे कसे बाहेर पडतात हे आपल्याला पुढच्या महिन्याभरात बघावं लागेल. तसं त्यांना बाहेर पडता आलं नाही तर हे नरेंद्र मोदींसमोर एक फार मोठं आव्हान ठरू शकेल, हे आत्ताच आपण म्हणू शकतो. दुसरा भाग इथेनॉलबद्दलचा आहे. इथेनॉलबद्दल ज्या पद्धतीची ट्रान्सपरन्सी सरकारकडनं अपेक्षित होती ती मिळालेली नाही, ती झालेली नाही. त्यामुळे मध्यम वर्गात याबद्दल प्रचंड शंका आहे. मुख्य शंका ही आहे की पेट्रोलमध्ये किती % इथेनॉल घालतात किंवा त्यातून मायलेज थोडंफार कमी होत आहे याबद्दल नाही आहे. दुसरी शंका आहे ती खूप वेगळी आहे आणि ती अशी आहे की आम्ही 2023च्या आधी ज्या गाड्या घेतल्या त्या गाड्यांचं पुढे काय होणार. कारण 23 नंतरच्या गाड्या या E20 इथेनॉलला सक्षम अशा पद्धतीच्या बनवल्या गेलेल्या आहेत. 23च्या आधी घेतलेल्या गाड्या किंवा 23च्या पहिल्या काही महिन्यात घेतलेल्या गाड्या यांची व्हॅल्यू किंवा यांचं मूल्य हे 10 किंवा 12 वर्षानंतर काय होणार याबद्दल सरकार सांगत नाही. आणि भारतात काही अमेरिकेसारखे लोक धडाधड गाड्या घेत नाहीत. 4 वर्षांनी गाडी काढून स्क्रॅप करा, ती स्क्रॅप करतात तिथे. आपल्याकडे स्क्रॅप करण्यापेक्षा ती विक्रीला काढली जाते. पण जर का त्या गाड्यांची व्हॅल्यूच E20 इथेनॉलमुळे कमी होणार असेल किंवा त्या नाकाम ठरणार असतील तर लोक ते घेतील का. आणि अशा गाड्या 2 कोटीच्या वर आहेत. त्यामुळे हा प्रश्न जवळपास कित्येक कोटी मध्यम वर्गाशी निगडीत आहे आणि त्याबद्दल ज्या पद्धतीचं कम्युनिकेशन, ज्या पद्धतीचा संवाद
हा सरकारकडनं अपेक्षित होता, तो झालेला नाही. इनफॅक्ट हरदीप पुरी यांनी अत्यंत ठामपणे सांगितलं की तुम्हाला कोणताही चॉईस नाही, तुम्हाला E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच घ्यावं लागेल. ह्याच्यात एक प्रकारचा ॲरोगन्स आहे आणि तो जो ॲरोगन्स आहे तो मध्यम वर्गाला कितपत रुचेल? कारण मध्यम वर्गाने अनेक गोष्टी राम मंदिराच्या म्हणजे हिंदुत्वाच्या नावावर सहन केल्या आहेत, परंतु आता हिंदुत्वाबद्दलही काही प्रश्नचिन्ह निर्माण झालेत चंदाचोरीमुळे. आणि आता E20 इथेनॉलचं मिश्रण हा एक पुढचा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न आहे तो नीटच्या परीक्षा. केंद्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी फार मोठ्या प्रमाणात मध्यम वर्ग हा निगडीत आहे. त्यांच्या मुलांचं पुढचं सगळं करिअर, त्यांचं ॲस्पायरेशन हे सगळं या परीक्षांशी निगडीत आहे. आणि या परीक्षांमधला गोंधळ हा मध्यम वर्गाला अजिबात रुचलेला नाही. आणि त्याबद्दल त्यांनी ठिकठिकाणी आपलं असंतोष व्यक्तही केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोचलाय की नाही कल्पना नाही, परंतु कुठेतरी सरकारबद्दलच्या विश्वासाला तडा देणाऱ्या या घटना आहेत. यामुळे म्हणजे चंदाचोरी म्हणा, इथेनॉल मिश्रण म्हणा, नीटची परीक्षा म्हणा, यामुळे सरसकट भारतीय जनता पक्षाचे मतदार हे दुसऱ्या पक्षाकडे वळतील असं सांगता येत नाही किंवा असं होणारही नाही. जसं राम मंदिरामधल्या चोरीमुळे हिंदुत्ववादी, अगदी ठाम हिंदुत्ववादी मतदारांच्या मनातही कालवाकालव झालेली असेल, तरी त्यामुळे उत्तर प्रदेशमधले भारतीय जनता पक्षाचे मतदार उठून समाजवादी पार्टीला किंवा काँग्रेसला मतं देतील असं नाही, परंतु ते उदासीन राहू शकतात. त्यांचा उत्साह कमी होऊ शकतो किंवा कार्यकर्ते ज्या नेटाने प्रचार करायला हवा त्या नेटाने प्रचार करण्यात कुठेतरी कमी पडू शकतात, कारण त्यांना विश्वास वाटणार नाही. आपलं जे कन्व्हिक्शन त्यांना राम मंदिरामुळे, हिंदुत्वामुळे त्यांच्या मनात होतं ते कुठेतरी कमी झालेलं आहे आणि याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसू शकतो. हाच प्रकार इथेनॉलबाबत किंवा नीटच्या परीक्षांबाबत आहे. मतदार हळूहळू आपलं मत बनवत असतो आणि त्यामुळे अशा घटना वारंवार घडत गेल्या तर पुढच्या 3 वर्षात मोठी शिफ्ट आपल्याला अचानक निवडणुकीच्या वेळी दिसू शकते. हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की जो कुंपणावर बसलेला मतदार असतो, म्हणजे जो इश्यू बेस त्या वेळी कुठल्या तरी पक्षाला निवडतो आणि त्याला मतदान करतो. मतदान कधीच एक गोष्टीवरनं होत नाही. म्हणजे राम मंदिरातली चोरी हा एकमेव मुद्दा मतदानासाठी होऊ शकत नाही, पण अनेक गोष्टी जेव्हा एकत्र येतात आणि त्यात उमेदवाराची निवड, तिथला प्रचार, अशा अनेक गोष्टी ॲड होत जातात, त्या सगळ्याचा एक सर्वांगीण परिणाम म्हणून मतदानात तो सर्वांगीण परिणाम आपल्याला मतदानात दिसत असतो. त्यामुळे या 3 गोष्टीमुळे भारतीय जनता पक्षाचा मतदार हललाय असं ताबडतोब म्हणता येणार नाही, परंतु या मतदारांवर भारतीय जनता पक्षाची जी पकड होती मुख्यतः मध्यम वर्गावर, ती काहीशी सैल झाली आहे का असा अंदाज आपल्याला वेगवेगळ्या सर्व्हेमधनं दिसतो किंवा ती सैल झाली आहे असंही आपण म्हणू शकतो. ती पकड पुन्हा घट्ट करण्यासाठी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी काय करतात हे आपल्याला या आठवड्यात पाहावं लागणार आहे. आणि या तिन्ही प्रश्नांना संसदेमध्ये, विशेषतः लोकसभेत ते कसं प्रत्युत्तर देतात, ह्या समस्या ते कसे हाताळतात हेही आपल्याला बघावं लागणार आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा संघ परिवाराचं सध्याचं नेतृत्व, संघ परिवार त्यातनं बाजूला काढा, पण नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांचं वैशिष्ट्य असं की ते जनतेची नाडी बरोबर ओळखतात, त्यांना कल ताबडतोब लक्षात येतो आणि त्यानुसार ते आपल्या ॲक्शनही बदलतात, कृती बदलतात. तशी काही कृती बदललेली ते दाखवणार आहेत का? संघ परिवाराला बाजूला ठेवून त्यांचा प्रभाव दूर करून सुद्धा राम मंदिर ट्रस्टींवर, म्हणजे बड्या माशांवर किंवा त्यातल्या वरिष्ठांवर कारवाई करण्याचं धाडस दाखवणार आहेत का? कारण भारतीय जनता पक्षाचं भवितव्य हे संघाच्या राम मंदिराबाबतच्या भूमिकेशीही निगडीत आहे आणि तिथे संघाचा आडमुठेपणा हा नरेंद्र मोदींना किंवा भारतीय जनता पक्षाला कदाचित अडचणीत आणू शकतो. हे लक्षात घेऊन मोदी काय पावलं टाकतात हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. धन्यवाद.